नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशा भोपळ्याच्या वड्या. त्यासाठी आपल्याला पुढीलप्रमाणे साहित्य लागणार आहे. ठेचा, बेसन पीठ, वड्या कुरकुरीत होण्यासाठी रवा, ज्वारीचे पीठ, धना पावडर, जिरा पावडर, हळद, आमसूल पावडर, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, ओवा आणि किसलेला भोपळा. भोपळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर यात करायचा नाही आहे. प्रथम एका ताटात भोपळा व्यवस्थित काढून घ्यावा. त्यात ज्वारीचे पीठ, रवा, बेसन पीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. मग त्याच्यात आपण तयार केलेला ठेचा, जिरा पावडर, धना पावडर, हळद टाकून मिक्स करून घ्यावे. परत त्याच्यात आमसूल पावडर, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, ओवा हे टाकून त्याचे मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्यावे आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यावा. तोपर्यंत गॅसवर पाणी तापायला ठेवावे व पाणीला उकळी आल्यावर त्याच्यावर हे वड्या स्टीम करण्यासाठी ठेवावे. वड्या छान प्रकारे उकडून झाल्या आपल्याला हव्या आकारात त्या कापून घ्याव्या. गोल, उभ्या कशाही आपण आपल्या आवडीप्रमाणे करून घ्यावे. नंतर ते शॅलो फ्राय करून किंवा तळून घ्यावे. मग तयार होतात आपल्या मस्त कुरकुरीत भोपळ्याच्या वड्या.